नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. फ्रेंड्स, मी तुम्हाला आज घेऊन आलेले आहे पाटलर दुप्पलवाडी, जे आमच्या सांडोरमधलं एक गाव आहे. छोटंसंच गाव आहे, पण तुम्ही पाहताय गावाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एक सुंदर असा क्रॉस, जो आपल्याला एक आदर्श घालून देण्यासारखा आहे. खूप असं स्तुत्यपद असं त्यांनी कार्य केलेलं आहे. गावातील सर्व मंडळी, लहान थोर मंडळी आपल्यासोबत एकत्र जमलेले आहेत आणि आज ते त्यांच्या क्रॉसचा 54वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. सर्व लहान थोर एकत्र येऊन त्यांच्या सासूरवाडी मंडळी त्यांनी पाहुणे म्हणून बोलावलेले आहेत आणि ते आज जल्लोषामध्ये त्यांचा असतो हा सण साजरा करणार आहेत. फ्रेंड्स, आपल्यासोबत त्यांचे ते गावकरी आहेत आणि त्या गावकऱ्यांकडून त्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत. गुड इव्हनिंग, नमस्कार. मी पाटलर दुप्पलवाडी गावातून नेविल कौराला बोलते. आमच्या गावात 1972 साली विहिरीचं काम चालू केलं. त्या कामानंतर इथे एक क्रॉस उभा करण्यात आला. त्याच्या क्रॉस कुठे उभा करायचा त्याच्यासाठी आम्हाला एक छोटी लीना वॉल्टर डिकुना हिने जागा उपलब्ध करून दिली आणि 1972 साली आम्ही इथे क्रॉस उभा केला आहे. त्याच्यानंतर 1992 साली दुसऱ्या आमच्या गावातील लोकांनी, काही जे लोक बाहेरगावी आहेत त्या लोकांनी चांगलं डिसिजन घेतलं आणि कॉन्क्रीटचा चांगला क्रॉस बनवला. नंतर आमचं स्वप्न होतं गावातील सर्व मुलांचं, युवकांचं, गावकऱ्यांचं की एक चांगला क्रॉस व्हावा. म्हणून आता आम्ही 3 दिवस अगोदरच नवीन क्रॉसचं स्थापन केलं आहे. आणि या क्रॉसची अशी हे आहे की इथे क्रॉस उभं असताना आपण कुठेही जाताना जे लोक जे बाहेर जातात रस्त्यावर ते त्या क्रॉसला वंदन केल्याशिवाय जात नाही आणि ते एक शांतीचं आपलं प्रतीक आहे. असं म्हणतात की क्रॉसजवळ जी कोणी कुठलीही प्रार्थना केली ती आपली व्यवस्थित पूर्ण होते. आणि त्याच आपण फक्त कॅथलिक लोकच नाही, इतर जातीचे लोक पण आपल्या क्रॉसला वंदन करतात आणि ते लोक त्यांच्या मनातले काय हेतू असतील ते सांगून क्रॉसला वंदन करून ते आपल्या रस्त्याला निघून जातात. त्यामुळे असं वाटतं की क्रॉसजवळ आपण जी नेहमी प्रार्थना करावी आणि आपल्या क्रॉसचं जे काही आपले नियम असतात, उदाहरणार्थ क्रॉसची जी आपण प्रेयर असतात ती वेळेवर करावी, सगळं करू असं मला वाटते. आता पुढील 2 शब्द आहेत ते आमच्या गावातले दुसरे रिक्सन गोम्स हे सांगतील. मी रिक्सन गोम्स, नेव्हिल यानं चांगली माहिती दिलेली आहे. मित्रांनो, जर आपण विचार केला संपूर्ण वसईभर प्रत्येक वेशीवर ह्या क्रॉस उभारलेले आहेत आणि याचं वैशिष्ट्य जेव्हा मी आमच्या जाणकारांकडून जाणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अशी माहिती समोर आली की पूर्वीचा काळ हा कठीण काळ होता, लाईट नव्हते, अशा वेळी साथीचे रोग वगैरे पण अनेक यायचे. त्यावेळी क्रॉस असेल तर त्या क्रॉसकडे लोक अगदी एकदम आस्थेनं आणि आदरानं क्रॉसची भक्ती करायचे. त्याचप्रमाणे ज्यावेळी लाईटची सोय नव्हती तेव्हा त्या क्रॉसवर मेणबत्त्या लावल्या जायच्या आणि मग जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्या मेणबत्तीच्या प्रकाशामुळे त्यांना या क्रॉसचं एक जसं दर्शन व्हायचं. त्या हिशोबानं क्रॉसला ही अनेक परंपरा आहे आणि ख्रिस्ती धर्मामध्ये आपल्या तारणाचं प्रतीक म्हणून क्रॉस हे याला संबोधलं जातं. हा जर क्रॉस आपण बघितला तर आपण ह्या वेळेला जे रिनोव्हेशन केलं, आपल्यासमोर ह्या 2 स्टॅच्यू आहेत, सेंट जॉन आणि आपली मदर मेरी ह्यांचे स्टॅच्यू या ठिकाणी उभारलेले आहेत आणि सिक्वेरा बंधूतर्फे हे स्टॅच्यू त्यांच्यातर्फे आपण केलेले आहेत. आणि संपूर्ण युवक जेव्हा नोव्हेंबरमध्ये ही संकल्पना समोर आली त्यावेळी जागा जशी सांगितली लीनाबाईंना उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे जागा उपलब्ध करून दिल्यानंतर जेव्हा आर्थिक स्थैर्याचा विषय आला तेव्हा सगळे तरुण एकत्र आले आणि सगळ्या तरुणांनी आपापल्या परीनं अगदी फुलाची पाकळी देऊन आम्ही कोणाकडेही न जाता हा क्रॉस या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आता आपल्यासोबत आहेत वडील मंडळी, त्यांच्याकडून त्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत. का तर त्यांनी त्या टायमाला जो गरिबीतून निधी उपलब्ध करून छोटासा क्रॉस बांधला आणि आज त्याचं म्हणजे जसं आपण एक छोटं रोपटं लावतो आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर होतं, तर आपण त्यांच्याच एका आई आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून त्यांचे ते मनोगत जाणून घेणार आहोत. आमच्या गावातील सगळ्या मुलांचा आम्हाला अभिमान आहे. पहिली मुलं म्हणजे अशी म्हणजे परिस्थिती होती, पण ते आता सगळे परदेशी गेले आणि सगळं त्यांनी हे केलं, पुरुषाचं मस्त क्रॉस बांधला. अभिमान वाटतो त्याचा. बोला. मी काय सांगते का, माझे पूर्वीचे आजोबा होते आमचे सर्व वडील मंडळी. त्या वडील मंडळींनी विहिरीचं काम केलं, त्याच्यातून मटेरियल जे उरलं त्याच्यातून जुना त्यांनी क्रॉस उभा केला. माझ्या आजोबांनी ती जमीन दिली त्यावेळेला. आजोबानंतर आता ती आमच्या वाट्याला आली, माझ्या वाट्याला लीना डिकुना माझ्या वाट्याला आले. ते आम्ही आता काहीच ना कोणत्याही अडी अडचणी न घेता आम्ही ती जमीन स्वखुशीने दिली.
कोणतंही बंधन नाही घातलं आम्ही जमीन देताना. आंटीचा खूप अभिमान वाटतोय, कारण हल्ली आपण पाहतोय आपल्या समोर सर्वत्र जिवंत उदाहरण आहेत. आपण एक फुटावरनं वादावादी असतात, पण आज देवाची वास्तू म्हणजे आपला क्रॉस उभारण्यासाठी आंटीने ह्या गावासाठी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. पहिलं आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या वतीने मी आंटीचं अभिनंदन करते. आणि आपल्या ह्या सर्व गावकऱ्यांना आजच्या ह्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्या विरोधकर्ते तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सोबत ह्या ताई आहेत, त्यांनाही त्यांचे मनोगत व्यक्त करायचे आहे. क्रॉसची पुनर्बांधणी करण्याचा जेव्हा विचार करण्यात आला तेव्हा हे गावातील स्वप्न होतं की गावातील क्रॉस बांधला गेला पाहिजे, त्याची पुनर्बांधणी केली गेली पाहिजे. त्यासाठी आमच्या गावातील तरुण मंडळी जवळजवळ 40 तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी कसलाही विचार न करता, म्हणजे कसं केलं जाईल नाही, त्याने सांगितलं काही खर्च असेल तो आपण उभारूया. आणि हा क्रॉस आज आपल्यासमोर उभा आहे आणि त्याचा आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत, आमच्या पाटला दुप्पलवाडी गावासोबत राहील अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. मी स्विडल रिक्सन गोम्स, दुप्पलवाडी पाटलार गावकीची पॅरिस काउन्सिल मेंबर पण आहे. आम्हाला फार अभिमान आहे की आमच्या क्रॉसचं रेनोव्हेशन झालेलं आहे. खरं पाहता तर पूर्ण गावकीचं ह्याच्यात योगदान आहे. यूथपासून यंगस्टर्स तर वयोवृद्ध सगळ्यांचंच कंट्रीब्युशन आहे. आणि खरं मेनली यूथनी पुढे लागले आणि त्यांचं जास्त कंट्रीब्युशन आहे. परदेशी कामानिमित्त असतात तर ते क्रिसमससाठी ते घरी रजेला येतात. त्याचं औचित्य साधून आमच्या क्रॉसचं रेनोव्हेशनही कंप्लीट झालेलं आहे. तर आम्ही सगळे एकत्र त्याचं सेलिब्रेशन करणार आहेत. मंडळी, आपल्यासोबत आपले फादर जॉन कुशेर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी ह्या दोन्ही गावातर्फे त्यांचे खास स्वागत करते आणि फादरांनाही प्रार्थना आणि 2 शब्द बोलण्याची विनंती करते. अति योगायोगाने मी या ठिकाणून जात आहे. तुम्हा सर्वांचं पाटणार आणि दुप्पलवाडी गाव परिवाराचं मी अभिनंदन करतो, कारण या क्रुसाचा जीर्णोद्धार तुम्ही केलेला आहे आणि जातायत आम्ही या क्रुसाकडे लक्ष ठेवून होतो, कारण ते माझ्या लहानपणापासून हे क्रूस माझं श्रद्धास्थान आहे. तर झाकलेला होता इतके दिवस, परंतु आज उकळा झालेला आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही हा क्रूस केलेला आहे. मला थोडंसं माहिती होतं क्रूसाविषयी की 8 लाख 10 लाख खर्च होणार आहे, परंतु मी विचार करत होतो की पाटलार गावकरी किंवा आणखी दुप्पलवाडी गावकरी कशा प्रकारे हा निधी उभा करणार. पण तुमचं जे काम या ठिकाणी चाललं होतं खूप चांगलं चाललं होतं. आता क्रूस या ठिकाणी आहे आणि दोन्ही बाजूला आपली पवित्र मरिया आणि आपल्याचा प्रिय शिष्य येशूचा योहान त्या ठिकाणी आहे. तर योहान आपल्या सर्वांसाठी योहानाची भूमिका आहे. तर आपण त्या क्रूसाखाली आहोत आणि येशू त्याची आई आपल्याला देते आहे आणि ते आपल्याला येशूकडे जाण्यासाठी शिकवण देत आहे. तर क्रूसाचा संदेश सगळ्यांना माहिती आहे, प्रेम, दया, क्षमा, शांती. तर येशूने आपल्या परमेश्वराने जे त्याला पाठवलं जगामध्ये, तसंच वाचन आहे की देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकच एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि क्रूस सगळ्यांसाठी अगदी खुला केलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. क्रूसावर आणखी संदेशाचा, क्रूसाचा आडव्या आणि उभ्या लाकडाचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उभं लाकूड हे परमेश्वराबरोबर आपले संबंध तपासून पाहण्याचे आहेत. आणि पहिल्या 3 आज्ञा ज्या आहेत त्या 3 आज्ञा जर आपण जगलो तर परमेश्वराबरोबर आपले संबंध चांगल्या प्रकारे होतात. आणि जे 7 आज्ञा आहेत ते 8वा स्तंभ जो आहे त्याच्याशी संदर्भित आहेत. ते आपले एकमेकाबरोबरचे संबंध सुद्धा तेवढेच चांगले असले पाहिजेत. नुसते परमेश्वराबरोबर संबंध उभा काम असला त्याने होणार नाही, तर आडवा काम सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असला पाहिजे. म्हणून एकमेकाबरोबरचे संबंध आणि परमेश्वर पित्याबरोबरच्या संबंधात आपण राहिलो तर आपल्या जीवनात जे आपल्याला हवं असेल ते परमेश्वर निश्चितपणे आपल्याला देणार आहे. तर हा क्रूस आम्हा सर्वांना आशेचं, विजयाचं प्रतीक ठरलेलं आहे. आपण क्रूसाचं गाणं घेऊया आणि त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही नंतर सहभागी व्हा. क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे, क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे. घेऊन खाली वधस्तंभाला
प्रभूचा गौरव असतो आणि सदा सर्वदा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन, सगळ्यांचे अगदी कौतुक करतो, कारण मला खूप आनंद झाला. मी तिथून बघितल्यानंतर आज अगदी खूप सुंदर प्रकारे तुम्ही केलेलं आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन. थँक्यू. नमस्कार, मी ट्रायफंड डिकुना. ही जी जागा उपलब्ध करून दिली हा क्रॉस बांधण्यासाठी, ती माझी मम्मी लीना डिकुना, त्यांचा मी मोठा सुपुत्र. आज या आमच्या क्रॉसद्वारे तुम्हाला मी एकच संदेश देऊ इच्छील की जे आम्ही बायबलमधलं वचन घेतलेलं आहे, प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करील, हे आम्ही सगळ्यांनी एकमताने निवडून घेतलेलं वाक्य आहे की जेणेकरून आमच्या गावातील मुलांची आणि सगळ्या कुटुंबामधील जी आमची एकी आहे, सलोखा आहे, शांतीचं जे वातावरण आहे ते हमेशा अबाधित राहील. हा क्रॉस जो जुना क्रॉस होता 1992 साली जेव्हा तो रेनोव्हेट केलेला होता, तेव्हा आमच्या गावातले स्वर्गीय झेवियर करवालो, आमचे मामा, आणि स्वर्गीय नाझरेत मिरांडा हे तेव्हा बाहेरगावी होते. त्यांनी तेव्हा स्वखर्चाने त्यांच्या पगारातल्या पैशांनी त्यांनी आमच्या त्या क्रॉसला मार्बल लावून दिलेला. तेव्हा आम्ही 7-8 वर्षाची छोटी मुलं होती आम्ही, आणि आम्ही तेव्हा ते आमच्या डोळ्यांनी बघितलेलं का तेव्हा मार्बल खूप एक्सपेन्सिव्ह होता त्या काळामध्ये. आणि तेव्हापासून 1992 पासून तर 2025पर्यंत त्या क्रॉसला थोडासा सुद्धा असा धक्का पण लागलेला नव्हता. एकदम कोरा करकरीत असा क्रॉस होता तो. तर आम्ही तोच विचार डोक्यात ठेवून आम्ही सगळ्या मुलांनी, गावातल्या मुलांनी हा प्रस्ताव ठेवला का आपल्याला असंच काहीतरी करायचं आहे नव्या क्रॉसबद्दल, ज्याच्याने आपला जो वारसा आहे जुन्या लोकांचा तो पुढे राहील आणि त्या क्रॉसकडे बघून आपल्या येणाऱ्या लहान पिढीला सुद्धा काहीतरी नवीन प्रेरणा मिळेल का आमच्या आईवडिलांनी पण काहीतरी करून दाखवलं आणि त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळेल. जे आम्ही करून दाखवलं तीच पिढी, तोच वारसा ते पुढे घेतील, आणि जेणेकरून जे आपलं जे समाजाचं जे ऐक्य आहे विशेषतः ख्रिस्ती आणि कॅथलिक लोकांचं, ते असंच हमेशा अबाधित टिकून राहावं हीच आमची मनोमन कामना आहे. आणि त्याकरता आम्ही हे पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे, आणि त्या आपल्या इमाजीकडे बघितल्यानंतर आपल्याला ते समजते. समोर उभं राहिलं तरी एवढं आपल्याला मन भरून येते क्रॉसकडे पाहिल्यावर. आमचं तेच एकमेव हेतू आणि ध्येय होता का ह्या क्रॉसमधून सर्वांना म्हणजे येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा काहीतरी सामाजिक मूल्य मिळो आणि त्यातून आपल्या समाजाची भरभराट हो, हाच आमचा एकमेव उद्दिष्ट होता. आपल्यासोबत आहे उज्ज्वला. आणि उज्ज्वला, आत्ता हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. थोडक्यात आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल? आज आमच्या गावामध्ये 54वा वर्धापन दिवस आम्ही साजरा करीत आहोत. त्या निमित्ताने आम्ही आता 8 वाजता मिसाला चालू करणार आहेत. तरी आम्ही बँडच्या वादकाने सर्व छोटी मुलं मेणबत्त्या घेऊन समोर आणि फादरांना मिरवणुकीमध्ये वाजत गाजत अशी आम्ही मिरवणूक काढलेली आहे आणि आता आम्ही मिसाबलीला सुरुवात करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही या कार्यक्रमानिमित्त सर्व जावई सासूरवाशिनी सगळ्यांना आम्ही गावात जवळजवळ 250 ते 300 लोकांना आमंत्रित केलेलं आहे. आणि आमच्या आजूबाजूला सर्व हिंदू महाराष्ट्रीयन लोक म्हणजे सगळे राहतात आजूबाजूला. आमचे सगळ्यांचे प्रेमाचे सलोख्याचे संबंध आहेत. ह्या पाटलार दुप्पलवाडी गावामध्ये आजूबाजूला महाराष्ट्रीयन लोक राहतात, त्यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलेले आहे. त्यांचेसुद्धा आमच्याबरोबर प्रेमाचे व सलोख्याचे संबंध आहेत. आजही ते कार्यक्रमाला आमच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. दुसरं, आमच्या गावामध्ये फक्त ग्रुपवरती एकच मेसेज टाकला का 2:30 वाजता सगळ्यांनी स्वयंपाकाला यावे म्हणून. आम्ही सर्व बायका, पुरुष मंडळी सगळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हातभार लावला आणि चमचमीत अशी आम्हाला जेवण आम्ही करणार आहोत. आणि त्यामध्ये सर्व 250 ते 300 लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि नंतर नाच गाण्याचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. ओके, उज्ज्वलाने थोडक्यात आपल्याला
आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे. मी आपल्या सर्व व्ह्युअर्सतर्फे हॅपी हाऊस परिवारातर्फे आपल्या ह्या गाव परिवाराचे अभिनंदन करते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. अशीच तुमच्या गावाची प्रगती व्हावी आणि तुमच्या मुलाबाळांवरती प्रभू परमेश्वराचा विशेष आशीर्वाद द्यावा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या गावातील अनेक तरुण मंडळी जी बाहेर आहेत, परदेशी आहेत, त्यांच्या कामावरती परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करतो. मित्रांनो, असं म्हणतात की दुधात साखर असली की ती चव वेगळी असते. आजचा हा जो आमचा आनंद आहे, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हॅपी हाऊसच्या वेलनकनी आणि अँथनी अंकल वेळात वेळ काढून आले. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि आमचा आनंद द्विगुणित केला. त्याबद्दल मी समस्त पाटलार आणि दुप्पलवाडी गावकीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहे. त्यांना अनेक अनेक धन्यवाद देत आहे. थँक्यू. थँक्यू. मंडळी, आपणास माहिती असेलच, हल्ली जिकडे बावखलं होती त्या ठिकाणी लोकांनी घरं बांधण्यासाठी आपली बावखलं बुंजवलेली आहेत. पण हातावर मोजण्या इतकीच लोकांनी बावखलं जतन करून ठेवलेलं आहे आणि त्यातच ह्यांच्या गावाचाही एक नंबर आहे. तुम्ही पाहताय गावाच्या सभोवताली एक मोठं बावखलं आहे, ते त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. मॅडम आपल्या सोबत आहेत आणि त्यांनाही त्यांचं एक मनोबत काहीतरी सांगण्यासारखं वाटतंय की त्या बावखलासाठी त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे. बावखल म्हणजे ही आमच्या गावची शान आहे आणि बावखलासाठी मेहनत आम्ही सगळ्यांनी घेतलेली, जी इथे सगळी युवा पिढी आहे त्या सगळ्यांनी घेतलेली आहे. पूर्वी हे बावखल म्हणजे अगदी छोटासा आपण खड्डा म्हणतो ना, तसं होतं, बुजून बुजून माती जाऊन. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही विचार केला की काहीतरी करायला पाहिजे. मग सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही म्हणजे प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि एक खोदून बावखल केलं. मग विचार आला की आता याला धक्का बांधायचा, पण आमच्याकडे त्यावेळेला काही मुद्दल किंवा काही आमच्याकडे शिल्लक नव्हतं. मग आम्ही अक्षरशः बँकेतून कर्ज घेतलं आणि आता कर्जाची परतफेड कशी करायची, तर प्रत्येकजण महिन्याला 1 हप्ता भरायचा. असं करून करून मग आम्ही याच्यामध्ये मासळी सोडली. त्या मासळीतून जो पैसा आला तो पण आम्ही कर्ज भरण्यासाठी केला आणि आता जो थोडासा काय आमच्याकडे मासळीतून पैसा येतो तो आम्ही ठेवतो आणि याची डागडुजी वगैरे करतो. मला एक असा फायदा झाला आहे की पूर्वी ना आमच्या गावामध्ये खूप पाणी जमायचं पावसाळ्यामध्ये. हे झाल्यामुळे आम्ही जागोजागी हे पाईप ठेवले, ज्यातून पाणी ह्याच्यामध्ये येतं आणि आमची जी ही लहान सगळी मुलं आहेत ना, ही सगळी ह्याच्यामध्येच पोहायला शिकली. आम्ही तिथून इथपर्यंत दोर बांधतो आणि सगळी मोठी मुलं त्याच्यामध्ये पोहायला घुसतात आणि ही लहान मुलं आणि सगळी पोहायला शिकलेली आहेत. प्लस आमचे हे जे काही केळी तुम्हाला इथे नारळ वगैरे दिसतात त्याच्यासाठी आम्ही ह्याचाच पाणी वापरतो. शेती बागायतीसाठी वापरलेलं आहे. आणि आपण पाहतोय आता मार्च महिना लवकरच चालू होणार आहे, तरी पण ह्या बावखल्याला किती पाणी आहे, शुद्ध आहे पाणी. म्हणजे त्यामुळे आमच्या विहिरींना आणि बोरिंगला पण आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी मिळते, त्याचा फायदा आम्हाला होतो. जसं की आपण पाहू शकता की आमच्या बावखलाची ही स्वच्छता, ही साफसफाई जी आम्ही मेंटेन केलेली आहे, त्याचा एक सांगायचं म्हणजे आम्हाला एक पारितोषिक म्हणून जी वसई तालुक्यामध्ये जी स्पर्धा भरवली गेली, सुंदर बावखले, गावातील सुंदर बावखले, त्याच्यामधून पहिल्या 5मध्ये टॉप 5मध्ये आमच्या बावखलाची निवड झालेली होती आणि बक्षिसापात्र आम्हाला जी काही रक्कम त्याच्यातून मिळाली तीसुद्धा आम्ही बँकेमध्ये ठेवून त्याच्यातून आम्हाला जशी गरज लागेल तशी आम्ही बावखलासाठी डागडुजी करतो. आणि विशेषतः पावसाळ्यात जेव्हा हे बावखल पूर्ण भरलेलं असते, एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या बावखलाचं पाणी बाहेर येत नाही आहे, तो बरोबर त्याच्यामध्येच राहतो आणि त्याचा आम्हाला एक फायदा असा झाला की ही जी आमची लहान पिढी आहे सगळी, हा माझा 5 वर्षाचा मुलगा हा स्वतः इकडे पोहायला शिकला. माझी 2 वर्षाची 3 वर्षाची मुलगी, तिला पण पोहण्याचं शिक्षण आम्ही इकडेच दिला. आता आपण बघतो इकडे स्विमिंग पूलचे क्लासेस लावले जातात, क्लोरीनचा पाणी असतो. आमच्या गावातील मुलांना त्याची कशाचीच गरज भासली नाही. सगळ्यांनी ह्या आमच्या सुंदर बावखलामध्ये सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि ही जी आजूबाजूला सर्व हिरवाई आपल्याला दिसत आहे, सगळ्या भटामध्ये आमच्या बावखलाचे तुम्ही तिकडे बघू शकता मोटरी लावलेल्या आहेत आणि सगळ्या ह्या बागायतींना पाणी, सिंचनाचं पाणी ह्या बावखलामधूनच जाते. मे महिन्यात हे बावखल आमचं पूर्ण सुकून जाते, पण आमच्या विहिरीतला पाणी जसाच्या तसा स्थिर असतो आणि मे महिन्यात हे बावखल सुकल्यामुळे आम्हाला पुन्हा साफसफाई करण्याची आम्हाला संधी मिळते. परत साफसफाई स्वच्छता करून आणि मग पावसाळ्यामध्ये आमचं बावखल पुन्हा असं सुंदर पाण्याने भरून जाते. तर मंडळी, आपण पाहिलं ह्या गावकऱ्यांनी हिमतीने कसा हा क्रॉस गावाचा आदर्श म्हणून घालून दिलेला आहे. त्यांनी आजचा कार्यक्रम जो आखलेला आहे तो आपण पाहिलात.
आणि गावकऱ्यांनीच त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं हे अतिशय सुंदर असं बावखलाचं जतन केलेलं आहे. माझ्या मताने ह्या गावकऱ्यांसाठी तुमचं एक लाईक असणं गरजेचं आहे आणि आपल्यासाठी एक मोठा आदर्श घालून त्याने दिलेला आहे. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. आणि आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. थँक्यू. येशू चढतो कालावरी शास्त्री. प्रिय बंधू भगिनीनो, पोप जॉन पॉल दुसरे यांना काही लोकांनी विचारलं की येशू स्वर्गामध्ये काय करतो. त्यांनी उत्तर दिलं की प्रभू येशू ख्रिस्त रात्र आणि दिवस स्वर्गामध्ये आपले घाय देव बापाला दाखवतो की बघ, मी सगळ्या लोकांसाठी मेलेलो आहे आणि त्याच्यासाठी मध्यस्थी करतो आहे, त्यांना तारण दे. तेच येशूचं जोराने टाळ्या वाजवायच्या. जय पुत्रा जय देवा
जय बाबा जय पुत्रा जय आज्ञा देवा स्वर्गधारी